हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आहे रथ सप्तमी, तर माझ्याकडून तुम्हाला सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा. वैष्णवी माझी तयार झाली की नाही शाळेत जायला? अजून नाश्ता नाही केला, नाश्ता करायचा. चला आपण पहिले देवपूजा करून घेऊया, मग वैष्णवी नाश्ता करणार की नाही. तर आधी आणि जानूची गाडी 7 वाजता जाते, त्यामुळे त्यांना मी डब्याला पुरणपोळीच करून दिलेली. आणि गाडी येईपर्यंत आधीने मला पुरण यंत्रामध्ये पुरण बारीक करून दिलेले पोळी तयार करण्यासाठी. आणि हे ताट आहे ते मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तयार करून घेतलेले. तर सूर्यनारायणचे माझे उपवास होते, ते आज सुटणार होते. आणि रथसप्तमी असल्यामुळे पुरणपोळीचे जेवण तयार केलेले आहे. तर आमच्याकडे रथसप्तमीला असे छोट्या भांड्यातून, मातीच्या भांड्यातून दूध उतू घालवले जाते. तर अशी रथसप्तमीला तुम्ही पूजा करता की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशी रथसप्तमीला मी पूजा तयार केलेली आहे. भुईमुगाच्या शेंगा असतात त्याचे फुलकाटे आणि शेणीची छोटी बिस्किटे मिळतात दुकानामध्ये, ती पेटवून आग तयार करून मातीच्या भांड्यामध्ये दूध उतू घालवून पूजा केलेली आहे. सकाळच्या वेळेला मी फक्त मुलांच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी पोळ्या तयार केलेल्या. आणि या पोळ्या मी आता दुपारच्या वेळेला जेवायला, आणि मीही माझा आज उपवास सोडणार होते, त्यामुळे मुली शाळेतून आल्यानंतर गरमागरम पुरणपोळी तयार करत आहे. मी आज नवीन तव्याचे उद्घाटन केले. गोडाच्या पदार्थांनी नवीन तव्याचे उद्घाटन केलेले आहे. म्हणलं तवा वापरायला काढण्याच्या आधी त्यामध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ तयार केला जावा, म्हणजे सणामुळे मी पुरणपोळी करणारच होते आणि नवीन तव्याचे उद्घाटनही होईल, त्यामुळे आता नवीन तव्यामध्ये पुरणपोळी करायची चाललेली. तर पहिल्यांदाही आपण पुरणपोळीचे पूर्ण व्हिडिओ रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या तुम्ही बघू शकता. तर तुम्ही रथसप्तमी सणाला पुरणपोळी तयार करता की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुरणपोळी कशी तयार झालेली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कढईमध्ये मी कांदा भजी तळून घेत आहे. तर पहिल्यांदा मी कुरवडे आणि पापड हे तळून घेतलेले, आणि नंतर बटाटा भजी तळून घेतलेले, आणि आता कांदा भजी तळून घेत आहे. कांदा भजी आणि बटाटा भजीचे पण आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत.
तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केलेला आहे. त्यामध्ये आहे पुरणपोळी, येळवणीची आमटी म्हणजे शेक, गुळवणी, कांदा भजी, बटाटा भजी, भात, पापड, कुरवड्या असा मस्तपैकी पुरणपोळीचे ताट तयार झालेले आहे. तर आजचा रथसप्तमीचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.